संतांचा उपकार सांगावया नाही पार। अपना सारिखे करीती अतिकुळ नाही चिते। दया अंतरात बसे दुजा भावते ते नसे। अपना सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती। उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार। अपना सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबं जगन निहित पाणी मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय दौलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगाकरू प्रथम नमन। पांडुरंगाकरू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादानी कथेचा विसरू। बाबाजी सद्गुरु दास तुका। हरी पांडुरंगा करू प्रथम नमन। सरे चरण संताचिया। हरी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्फुरदिक् प्रदेशं। विदीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। अद्य त्रय जननी देवाची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी उदास। जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन में वास। राधे तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ राधे मेरी तकदीर बदल जाए। प्रभु के चरणों में सदा पुनी पुनी करू प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। आता हृदया फुले
चौफाळून या बले वरी बैसौ पावले श्री गुरूंचे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हरी आहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा मेरू आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू हरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा वेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो संतांचा उपकार सांगा वया नाही पार अपना सारिके करीती याती कुळ नाही चित्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत नाथ महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा संतांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल अभंग श्री संत नाथ महाराजांचा आहे आणि नाथ महाराज म्हणतात संतांचा उपकार सांगा वया नाही पार महाराज म्हणतात की संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहे एवढे उपकार संतांचे आपल्यावरती आहे की त्यांचे उपकार आपल्याला सांगता येणार नाही संतांचा उपकार सांगा वया नाही पार आणि महाराज म्हणतात की त्यांचे एवढे जे उपकार आपल्यावरती संतांचे आहे की जे संत प्रत्येक जड जीवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात आपणा सारेके करीती याती कुळ नाही चित्ती आणि महाराज म्हणतात की ती कुठल्याही प्रकारची जात बघत नाही कुळ बघत नाही प्रत्येक जड जीवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे दया अंतरात वसे कुठल्याही प्रकारचा संत दुजा भाव करत नाही आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे ना त्यांना संत म्हणायचं असतं संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी संतांच्या अंतःकरणामध्ये दया असते आणि महाराज म्हणतात की जी संत आहे तर ती उदार आहे उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार अपना सारिके करीती याती कुळ नाही चित्ते विठ्ठला विठ्ठला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ थोडा विकू कमी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की चालू असलेला आपला हा नवरात्र उत्सवानिमित्ताने ही कीर्तन सोहळा थोडा वाढवा विकू आणि आजच्या या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्यावरती आली माझं परमभाग्य समजतो अगदी पहिल्या दिवसापासून आपले नवीन नवीन वेगवेगळे कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेले आहेत रात्री मला वाटतं जागरण होतं आणि आजची ही कीर्तन सेवा माझ्या वाट्यावरती आली माझं परमभाग्य समजतो वास्तविक पाहता आमची दरवर्षीच या मार्गाने आमची दिंडी जात असते याही वर्षी जाणार होती परंतु काही अडचण असल्यामुळं आम्ही सर्वच महिला मंडळ पुरुष मंडळ येऊ शकलो नाही तरी पण आज दिंडीला यावं अशी काही आमची इच्छाच नव्हती कारण गावातून आमच्या कोणी आज दिंडीला येण्यासाठी कोणी तयार होत नव्हते कारण जिकडे बघावे तिकडे आता फक्त कशाचे दिवस आहे मक्काचे दिवस आहे तसे आमच्याकडे देखील मक्काचे दिवस आता चालू आहे आणि प्रत्येक जण शेतामध्ये जातोय त्याच्यामुळे कोणी येत नव्हतं म्हणून आज काही आम्ही दिंडी टाळली होती
परंतु आमच्या किशोर भाऊनी सातत्यानं आम्हाला आमच्या बाबासाहेब भाऊला फोन केले आणि सांगितलं की आम्ही स्वयंपाक तयार करून ठेवलेला आहे, तर तुम्ही काही पण करा, पण तुम्ही दिंडीला घेऊन या. म्हणलं दिंडी तर काही येणार नाही, पण मग आमचं बी जमत नाही, कारण दिंडी आमची निघणार होती. आज सकाळी माझं कीर्तन कन्नडला होतं, कशाचं वर्ष श्राद्धाचं. ते कीर्तन मी त्यांना नाही सांगितलं का, तर दिंडी आम्हाला काढायची होती, पण दिंडी देखील आज नाही आणता आली. कीर्तनही गेलं आणि दिंडी निघत नाही. दिंडीचं कॅन्सल झाल्यामुळं मी आज कीर्तन आमच्या तिकडं मुरुडेश्वर जवळ केळगाव आहे, त्या केळगावला कीर्तन घेतलं होतं. पण आमचे किशोर भाऊ फोन करत होते की काही करा तुम्ही, पण मग विद्यार्थी का घेऊन व्हायना, तुम्ही आमच्या गावामध्ये सेवा करण्यासाठी या. म्हणून त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांचं दर्शनाचं योग आहे की आमच्या किशोर भाऊनी, आमच्या शोभाताईने ही अतिशय सुंदर आज वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे संत भोजनाची पंगत दिली. त्यांना खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा आमचा किशोर भाऊ आणि शोभाताईसाठी टाळी वाजवा. बघा, संतांना आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वारकऱ्याला आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच आमच्या किशोर भाऊनी आणि शोभाताईंनी वारकऱ्यांना घरी आणण्याचा प्रयत्न करताय. तसं तुमचे सर्वांचे खूप आमच्यावरती उपकार आहे, कारण गेल्या 2-3 वर्षापासून तुम्ही आमच्या दिंडीचं चांगल्या प्रकारे नियोजन, जेवण असेल, राहण्याची व्यवस्था असेल, चांगली तुम्ही करतात. सर्वांनाच खूप खूप तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि नवरात्र उत्सवानिमित्ताने ही कीर्तन आहे आणि आजची मला वाटतं 7वी माळ आहे. 7व्या माळीचे ही कीर्तन माझ्या वाटेवरती आले. अगदी आपल्याला पुढे चिंतन करायचंच आहे, म्हणून सर्वांनीच या जानेफळवाडीतील सर्वांनी चांगल्या प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांचं असेल आतापर्यंत दिंडीचं चांगल्या प्रकारे लक्ष देऊन सनी ज्यांना जे हवं असेल भोजनाची व्यवस्था तुम्ही सर्वांनी चांगली केली. तुम्हाला सर्वांनाच खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. आणि ही कीर्तन सेवा तुम्ही सर्वांनीच आयोजित केली, सर्वांनाच खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. आणि कीर्तन म्हटलं की कसं आहे, गायक लागतात, वादक लागतात, म्हणून सर्वच आमचेच आता नामा म्हणे देवान घरच्या घरीच जेवा. तरी सुद्धा गावातील भजनी मंडळी देखील आमचे आहेत, ज्यांना मी सकाळी सातत्याने, कालच ज्यांना मी फोन केला होता, म्हटलं आम्ही दिंडी घेऊन येणार आहे, की तुम्ही आमच्या दिंडीची सोय करणार का. आमचे शुभभाऊ म्हटले की तुम्ही काळजी करू नका महाराज, तुम्ही फक्त दिंडी घेऊन या. म्हणलं दिंडी घेऊन येऊ, पण मागच्या वर्षी आम्ही कीर्तन केलं होतं, म्हणजे यावर्षी पण करा. म्हणलं यावर्षी साऊंडवर नाही जमणार गाड्या, साऊंड सिस्टीम दुसरी सांगा. पण शुभभाऊ म्हटले काळजी करू नका महाराज, आमच्याकडे सगळं आहे. आणि अतिशय सुंदर तुमची देखील साऊंड सिस्टीम सुंदर आहे. त्याच्यातील आम्ही देखील काही सोबत घेऊन आलेलो आहे, मिक्सर असेल, म्हणून अतिशय गोड वातावरण आहे. आमच्या शुभमभाऊ सातत्याने आम्हाला नेहमी फोन करत राहिले, त्यांना सुद्धा खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे आजीनाथ महाराज आहे, बाबांना सुद्धा खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. रामदास महाराज आहे. आता तुमचे परिचय आहे, तोंडाने परिचय आहे, पण नाव नाही. आता तुम्ही काय करा, मला कमीत कमी 1,000 रुपये देऊन टाका, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत नाव लक्षात राहील. तुम्ही देखील आहे. सर्वच आमच्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी आहे, त्यांना सुद्धा खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या संस्थेतील विद्यार्थी कार्तिक महाराज बुलढाण्याचा आहे, त्याला सुद्धा खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच आहे. बाबा देखील माझ्या समोर बसलेले आहेत, बाबा आहेत. सर्वांनाच खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. महिला मंडळी देखील, पाऊस पडला असं वाटत होतं की आता कीर्तन होणार नाही, पण तुमची कीर्तन करण्यासाठी तुम्ही आम्हाला इथपर्यंत बोलवलं. तुम्ही असा विचार केला असेल की महाराजला एवढ्या लांबून बोलवलं आणि फुकट आपण खाऊ घालायचं नाही, काहीतरी घ्यायचं. पण सर्वांनाच खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद की तुम्ही पाऊस पडला तरी सुद्धा सर्वजण कीर्तनासाठी आले. तुम्हाला सर्वांनाच खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी वारकरी संप्रदायाच्या उखाण्यामध्ये तुमच्या सर्वांचं नाव घेतो. ज्ञानोबराच्या चरणी फुलो वातो वाकून, तुकोबरांच्या चरणी फुलो वातो वाकून, तुमच्या सर्वांचं नाव घेतो दुर्गा मातेचं मान राखून. तुम्ही सर्वजण कीर्तनासाठी आहे, तुम्हाला सर्वांनाच खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. एवढंच सांगेल की कीर्तन आपल्याला जास्त वेळ करायचा नाही, अगदी 1 तास आपल्याला सेवा करायची आहे. एवढंच सांगेल की ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी कोणी वाजवू नका. हां, विठ्ठल विठ्ठल भजनही म्हणू नका, कारण तुम्ही आज दिवसभर तुम्ही आलेस एवढेच माझ्यावरती उपकार आहे. फक्त एवढंच सांगेल की सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. अतिशय गोड चिंतन मी तुम्हाला देणार आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक कुंसनी सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. हरी मस्तक हे
संतांचा उपकार संतांचा उपकार सांगा वया नाही पार अपना सारिके करीते याती कुळ नाही चित्ती. नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. बोलू नका, माझ्याकडे बघा. काही झालं नाही, बसा माझ्याकडे बघा. संतांचा उपकार सांगा वया नाही पार अपना सारिके करीती याती कुळ नाही चित्ती. नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. बघा, हे कीर्तन ज्या निमित्ताने आहे थोडंसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. नवरात्र उत्सवानिमित्ताने हे कीर्तन आहे. 7वी माळ आहे. नवरात्र म्हणजे तरी काय हो, रात्रीचे 2 प्रकार आहे. एक म्हणजे शिवरात्र आणि दुसरी आहे नवरात्र. शिवरात्र उत्तम आहे, पण त्याच्याही पेक्षा नवरात्र उत्तम आहे. का? शिवरात्र फक्त 1 दिवस असते आणि नवरात्र 9 दिवस असते, म्हणून नवरात्र उत्तम आहे. विठ्ठल 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 मा दुर्गा देवीने 9 दिवस महिषासूर सारख्या दानवासोबत युद्ध केलं. किती दिवस? 9 दिवस युद्ध केलं आणि 10व्या दिवशी विजय प्राप्त झाला, म्हणून आपण विजयादशमी म्हणतो. दसरा म्हणजे तरी काय हो, जवळ आला दसरा, दुःख सारे विसरा, चेहरा ठेवा हसरा, त्याला म्हणायचं दसरा. म्हणून दसरा आपण विजयादशमी आपण 10व्या दिवशी साजरा करतो. मार्कंडेय ऋषीने सांगितलेल्या देवतांच्या तेजातून निर्माण झालेली ही दुर्गा देवी. या दुर्गा देवीने महिषासूर सारखा दानवाचा नाश केला आहे आणि या देवीने मोहरूपी महिषासूर सारखा दानवाचा नाश केलेलाच आहे. पण या दुर्गा देवीने मात्या पित्याची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी एक विलक्षण रूप धारण केले आहे बरं का. आणि या दुर्गा देवीने मोहरूपी महिषासूर सारखा दानवाचा नाश केलाय. त्याचं वर्णन नाथ महाराजांनी अतिशय सुंदर केलंय. बघा, नाथ महाराज म्हणतात, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटले भवानी, महिषासूर मर्दना लागुनी, महिषासूर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची कराया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्त लागुनी पावसी निर्वाणी हो, आईचा जोगवा मागेल, आईचा जोगवा मागेल, आईचा जोगवा मागेल, आईचा जोगवा मागेल. नाथ महाराज या अभंगातून जोगवा मागू इच्छितात. जे देवीचे जे भक्त मंडळ असतात ना, तर ते आमोशा पौर्णिमेला जोगवा मागतात. काय जोगवा मागतात? भिक्षा मागतात. नाथ महाराज म्हणतात की आम्ही देखील जोगवा मागू इच्छितो. काय? आम्ही देखील जोगवा मागू इच्छितो. आणि नाथ महाराज म्हणतात, द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारिसी जाईल, भेदरहित वारिसी जाईल. नाथ महाराज म्हणतात आम्ही जोगवा मागू इच्छितो. आणि जोगवा प्रत्येक संतांनी जोगवा मागितलाय. आणि हा जो आपण आज नवरात्र निमित्ताने देवी समोर आपण हा गोंधळ करतोय ना, हा गोंधळ फक्त आपणच करत नाही, आपल्या वाड वडिलांनी हा गोंधळ केलेला आहे देवी समोर. हाच गोंधळ संत मंडळींनी केलेला आहे. हा गोंधळ ज्ञानोबरांनी केला, हा गोंधळ नामदेव महाराजांनी केला, हा गोंधळ ज्ञानोबरांनी केला. तुकोबराय म्हणतात आम्ही कोण आहेत? आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे धनी, आम्ही गोंधळी गोंधळी गोपाळाच्या, हा आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे धनी, गोंधळी गोंधळी गोपाळाच्या, घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ. तुकोबराय म्हणतात आम्ही कोण आहे? आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे धनी. तुकोबराय म्हणतात या देवी पुढे 6 बकरे आपल्याला मारायचे. किती? 6. पण बकरे कोणते? काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. विकाराचे तुकोबराय म्हणतात तुम्ही या देवी समोर बकरे मागा, बकरे मारा. नाहीतर आपण नवरात्र करतो, आपल्याला नवरात्र म्हणजे फक्त एवढंच माहितीये की
आज कोणता कलर, उद्या कोणता कलर. आज कोणता कलर होता, कोणता होता तुम्हाला कसं काय माहिती. निळा कलर. फक्त नवरात्र म्हणजे फक्त साड्या बदलणार नाही बरं का, आपण फक्त कलरच पाठ केले. आणि आपण, मला तरी असं वाटतं की आपण नवीन दररोज वस्त्र आपण परिधान केले पाहिजेत. कारण आपली श्रीमंती आहे. गरीब म्हणून कधी जगायचं नाही. जरी आपण गरीब असेल परंतु श्रीमंत सारखं आपण जगायचं. त्या तुम्ही कोकण साईडला कधी गेले, मुंबई साईडला, तर त्या महिला मंडळ हरिपाठामध्ये नवीन अशा साड्या घालून येतात. शुभम महाराज मेकअप करून ते येतात. आणि देवासमोर जरी येत असेल ना, आपण देवाच्या दारात येत असेल ना, तर आपण अतिशय नटून आलं पाहिजे देवासमोर. असं भिकाऱ्यासारखं अजिबात यायचं नाही, नटायचंच. दररोज आपण वेगवेगळ्या साड्या परिधान केल्या पाहिजेत. आणि मला तरी असं वाटतं खरी नवरात्र ती आहे. तुम्ही एक साडी घालताना 9 दिवस तुम्ही वेगवेगळ्या साड्या घाला, पण एखादी साडी तुम्ही आपल्या गावामध्ये, आपल्या शेजारी जर कधी एखादी गरीब स्त्री असेल तर तिला घरी बोलवून एखादी साडी आपल्या कपाटातली तिला द्या. ही खरी नवरात्र आहे. नवरात्र अहो, दुर्गा देवीने 9 दिवस दुर्गा देवीला काही खायला मिळालं नाही युद्ध करता वेळेस, म्हणून आपण देखील 9 दिवस उपवास करतो. दुर्गा देवीला आराम करायला भेटलं नाही म्हणून काही भक्त मंडळ आराम करत नाही, काही पायामध्ये चप्पल घालत नाही. अशी अनेक कारणं देवीची आहे. म्हणून हा जो गोंधळ आहे प्रत्येक साधू संतांनी केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी हा गोंधळ इथपर्यंत करत आलेले आहे आणि आपण देखील ही परंपरा चालू ठेवतोय. परंपरा जपली पाहिजेत आणि आपण देखील ही परंपरा चालू ठेवलेली आहे. सर्वांनाच खूप देवीचे धन्यवाद. आणि या देवी समोर गोंधळ करण्याची, ही कीर्तन करण्याची सेवा मला माझ्या वाटेवरती आली, माझं परमभाग्य समजतो. बघा, नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. नाथ महाराजांचे जर प्रकरण बघितले तर नाथ महाराजांनी अनेक प्रकारचे भारुडा असेल अशी प्रकरण केलेले आहे. आणि त्याच नाथ महाराजांचा अभंग मी सेवेकरता घेतलेला आहे. नाथ महाराज म्हणतात, संतांचा उपकार सांगा बया नाही पार. नाथ महाराज सांगतात की संत जीवनाचे आपल्यावरती एवढे उपकार आहे, एवढे उपकार संत जीवनाचे आहे की त्यांचे उपकार सांगता येणार नाही. संतांचा उपकार सांगा वया नाही पार. या जगाचा जर आपण विचार केला तर अनंत जणांचे उपकार आपल्यावरती आहे. आपल्या पहिले उपकार कोणाचे असतील तर या देवाचे आपल्यावरती उपकार आहे. दुसरे उपकार कोणाचे असतील तर आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती उपकार आहे. आणि तिसरे उपकार कोणाचे असतील तर ते आपल्यावरती संतांचे उपकार आहे. विठ्ठल देवाचे आपल्यावरती उपकार आहे. काय देवाचे आपल्यावरती उपकार आहे हो, की देवाने अनमोल किमतीचा हा नरदेह आपल्याला दिला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, ओ जगत जीवन नारायण, गाईन गुण तयाचे, जोया भीमरेच्या तीरी, जोया भीमरेच्या तीरी, जोया तुकोबराय म्हणतात की देवाने आपल्याला हा अनमोल किमतीचा नरदेह दिलेला आहे. देवाचे आपल्यावरती उपकार आहे. ऐका, देवाचे आपल्यावरती एवढे उपकार आहे की देवाने हा औट हातका मानव देह आपल्याला हा देवाने दिलेला आहे. देवाचे आपल्यावरती उपकार आहे. दुसरे उपकार कोणाचे असतील तर आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती उपकार आहे. कारण आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला. आपल्या आईचे देखील आपल्यावरती खूप उपकार आहे. किती उपकार आहे. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. आपल्या आईचे उपकार आपल्यावरती आहे. जेवढे आपल्या आईचे उपकार आपल्यावरती आहे ना तेवढेच आपल्या बापाचे देखील उपकार आपल्यावरती आहे. किती अहो, एखादी आई, मी नेहमी सांगत असतो, एखादी आई आपल्या मुलाला कडेवरती घेते आणि सांगते, बाळा जेवढं जग मी पाळलं तेवढं जग तुला बघायचंय. पण तो बाप आपल्या मुलाला कडेवरती घेत नाही, तर तो बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो, बाळा जेवढं जग मी पाळलं ना याच्याही पुढचं जग तुला बघायचं. एवढे त्या बापाचे आपल्यावरती उपकार आहे. किती उपकार आहे हो. एक कवी सांगतात बघा,
उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मी गवानी दाखविना कधी कोणा डोळ्यातील पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामध्ये अश्रू जरी काना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची थापर अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर. त्या बापाचे आपल्यावरती उपकार आहे. जेवढे आईचे उपकार आहे तेवढे आपल्यावरती बापाचे उपकार आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडीस. बापाचे उपकार आपल्यावरती आहे. आई वडिलाचे आपल्यावरती उपकार आहे. पहिले उपकार देवाचे आहे. दुसरे उपकार आपल्या आई वडिलाचे उपकार आपल्यावरती आहे. तिसरे उपकार कोणाचे असतील तर संतांचे उपकार आपल्यावरती आहे. काय उपकार आहे व संतांचे? तुकोबराय म्हणतात की संतांचे उपकार देखील सांगता येणार नाही. काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर हरी काय सांगू आता संतांचे उपकार हरी मज निरंतर मज निरंतर जगविती काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. प्रमाण जर कधी आलं नाही एखाद तर बिंदास तुम्ही देत जा बरं का, घाबरू नका. असं समजा घरचाच महाराज जे बसन तर बिंदास द्या. बसत नसेल ना मी ओढून तोडून का व्हायना बसवण्याचा प्रयत्न करेल, पण बसवा, पण द्या. पण देत असताना असं द्या की माझे बी हाताला लागलं पाहिजे. ही मंडळी पाहिजेत महाराज. खरं कीर्तनाला शोभा कोणामुळे असतील तर या टाळकऱ्यामुळे शोभा येते, गायकांमुळे शोभा येते. कारण कीर्तनाचा प्राण कोण असेल तर ही कलाकार मंडळी. भजन हे भजनाने ही रंगदेवता कीर्तनामध्ये येत असते. नाही तर काही काही ठिकाणी भजनाचा अजिबात ताळेबंद नसतो महाराज, अजिबात ताळेबंद नसतो. कसा ताळेबंद असतो नामदेव महाराज सांगतात. टाळ मृदंग दक्षिणेकडे आम्ही गातो पश्चिमेकडं. काही भजनाचा अजिबात ताळेबंद नसतो. की काय गातात काही त्यांनी हाव 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 काहीच समजत नाही महाराज. असे काही गायन करतात. आमच्या गावातील तर एका जणाने नुसतं हा 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 असं केलं, तोंड मोठं केलं, तोंडच मिटाना. शुभम महाराज तेवढे चिमणी आली, अंडी देऊन पुन्हा वापिस आली, पण तोंड मिटाना. तसं भजन महाराज भजनामुळं ही शोभा कीर्तनामध्ये येत असते. कारण कीर्तनाचं प्राण काय असेल तर भजन आहे. नाही प्रमाण जर आलं तर बिंदास तुम्ही द्या, तुम्हाला विनंती आहे. नाही तर काही काही ठिकाणी महाराज की अजिबात. आता मी तिकडं मागच्या हप्त्यामध्ये माझं तिकडं कीर्तन होतं जालन्या साईडला, आणि एवढे टाळकरी होते, फुल असा मंडप भरलेला होता बाबा. पण प्रमाणच कोणी द्यायला तयार नाही. वादक चांगले, साऊंड सिस्टीम, श्रुती मंडळ तर गच गर्दी भरलेली, एवढे भारी वातावरण. पण एकही गायक कोणी मला प्रमाण देत नाही. शेवट जाता जाता म्हटलं बाबा एवढं सुंदर नियोजन तुम्ही केलं, फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते म्हणलं की एकही प्रमाण कोणी दिलं नाही हो. लगे एका बाबाने प्रमाण चालू केलं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. लय अवघड असतं महाराज. आता इथं सर्वजण आमचे तरुण म्हणजे, नाही तर काही काही ठिकाणी असं होतं वातावरण महाराज. माझं काल्याचं कीर्तन होतं मावशी, आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये मी सहज म्हणलं रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागच्याला मेळ लागत नव्हता, ते म्हणत होतं रंगनी रांगत आणि गंगुला बोलत. पण इथं अतिशय सगळे तरुण मंडळी आहे. सर्वांनाच खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. बघा तुकोबराय म्हणतात की संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहे की त्यांचे उपकार सांगू शकत नाही. काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आपल्याला जागवण्याचं काम जर कोण करत असेल तर संत आपल्याला जागवण्याचं काम करतात. काकडा हे प्रकरण जर कधी आपण बघितलं तर काकड्यामध्ये अनेक अभंग जे आहे तर ते आपल्याला जागी करण्यासाठी जागी आपल्याला संत करतात. अनेक रूप घेऊन संतांनी आपल्याला जागे केले. आंधळा असेल, पांगळा असेल, मुका असेल, बैरा असेल, असे अनेक रूप घेऊन संतांनी आपल्याला जागे केले. संत म्हणतात तुम्ही जागे व्हा. काय संत म्हणतात? तुम्ही जागे व्हा.
काय नाथ महाराज तर म्हणतात तुम्ही जागे व्हा, आणि नाथ महाराज म्हणतात तुम्ही जागी होत नसेल तर आमचं काय जाणार आहे? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोली हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी काळ बांधून नेईल, सरती शेवटी एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, गणी आमचे काय बाजाईल, आमचे काय बा जाईल, काय बाजाईल, आमचे काय बा जाईल. बाजाईल, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, 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 करोनी उचित हो करोनी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायास अनुदान मागायास, दान मागायास अनुदान मागायास, दान मागायास अनुदान मागायास, दान मागायास अनुदान मागायास, अहम भाग्या सुहम भाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा वारी, माझा माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या ही वारी, मल्हारीची वारी, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून सांगा भया आले यमाई माझे नाव, शकून सांगा भया आले यमाई माझे नाव, शकून सांगा बया आले बाई, बाई बाई, शकून सांगा बया आले, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, वा वा, एकदा टाळी वाजवा आमच्या सर्व बंदी म्हणण्यासाठी. वा, असं कीर्तन म्हटलं की मी आता तुम्हाला सकाळी 5 वाजेपर्यंत सोडत नाही. चालेल का? चालेल ना? पण ते पुढचं बघा बघा, नाथ महाराज सांगतात की हा अनमोल किमतीचा जन्म तुम्हाला आम्हाला मिळालेला ना, तर संत तुम्हाला जागे करण्याचा प्रयत्न करतात. जागे करण्यासाठी संतांचा अवतार आहे का हो? तुम्ही म्हणसाल महाराज संत आपल्याला जागे करतात, तुम्ही केव्हाच सांगताय संत आपल्याला जागे करतात, संत आपल्याला जागे करतात. मग महाराज आपण का झोपलेलो आहोत का हो? का महिला मंडळ तुम्ही म्हणसाल आपण का झोपलेलो आहोत का? तर आपण झोपलेलोच आहोत. झोप कोणती आहे? तर अज्ञान नावाची झोप आपल्या पाठीमागे लागलेली आहे, आणि त्या झोपेतून संत आपल्याला जागे करतात. जागे करून संत आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतात. बघा, प्रत्येक गोष्ट काय शिकवतात? कसं जगायचं हे आपल्याला संत शिकवतात, कसं मरायचं हे आपल्याला संत शिकवतात, कसं बोलायचं हे देखील आपल्याला संत शिकवतात. काय कसं बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे हे कोण शिकवतात? आपल्याला संत शिकवतात. संत ज्ञानोबा आहे म्हणतात तुम्हाला बोलायचं ना, तुम्ही बोला बोला, पण कसं बोला? साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा आहे म्हणतात तुम्ही बोला, पण साच बोला, मवाळ बोला. आपण देखील बोलतो महाराज, महिला मंडळ पुरुष मंडळ आपण बोलतो, पण दुसऱ्याच्या अंतःकरणाला ठेच पोहोचेल असं आपण बोलतो. बरोबर ना? आता कीर्तन संपल्यानंतर आता घरी जाता वेळेस महिला मंडळ अशा घरी जात असतात, आणि घरी जाता वेळेस एखाद्या महिला मंडळींना एखाद्याने कधी विचारलं का हो कसं झालं कीर्तन, कसं झालं कीर्तन, ते म्हणते बरं बोललं, वयाच्या मायानं बरं बोललं. इकडे आमच्या फासोळ्या उड्या पडायची वेळ येते, पण चांगलं आपण बोलत नाही. चांगलं बोललं पाहिजेत महाराज,
चांगलं बोलणं पाहिजे. बोलणं आपल्याला संत शिकवतात. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. संत देखील बोलतात, पण आपल्या हिताचं संत बोलतात. म्हणून बोलणं शिकवण्यासाठी संतांचा आपल्याला अवतार आहे. संतांचा अवतार आपल्याला बोलणं शिकवण्यासाठी आहे. प्रत्येक गोष्टी शिकवण्यासाठी आपल्या संतांचा अवतार आहे. संत म्हणतात तुम्ही बोला, पण चांगलं बोला. काय चांगलं आपण बोललं पाहिजे. संत देखील बोलतात मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. म्हणून संतांचा अवतार आपल्याला बोलणं शिकवण्यासाठी, प्रत्येक गोष्ट शिकवण्यासाठी संतांचा अवतार आहे. विशेष करून संतांचा अवतार कशासाठी असेल तर आपल्याला जागे करण्यासाठी आहे. संत आपल्याला जागे करतात. नामदेव महाराजांचा एक सुप्रसिद्ध अभंग बघा. नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे वारे आता हे स्मरण करा पंढरीनाथ. हे भावी चरणी ठेवा सुख विव्यता पुत्र जन नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. नामदेव महाराज म्हणतात तुम्ही जागे व्हा. जागे व्हायचं सांगतात नामदेव महाराज, पण जागे कोणत्या ठिकाणी व्हायचं सांगतात की धन दारा पुत्र जन. नामदेव महाराज म्हणतात तुम्ही जागे व्हा, पण धनाच्या ठिकाणी तुम्ही जागे व्हा. का हो महाराज? धनाच्या ठिकाणी कसं जागा व्हायचं? जो सांगणार आहे तो जर कधी आजकाल ठरवून येत असेल तर मग धनाच्या ठिकाणी कसं जागा व्हायचं? नामदेव महाराज म्हणतात ते काही असो, पण तुम्ही धनाच्या ठिकाणी जागे व्हा. धन आपण कमवलं पाहिजेत, खूप आपण धन कमवलं पाहिजेत. मी नेहमी सांगत असतो की आपण एवढं धन आपण कमवलं पाहिजेत की आपला एकाचा 50-50 लाखाचा बंगला पाहिजेत. किती? आपला 1 लाख 50 लाखाचा बंगला पाहिजे. एवढं धन आपण कमवलं पाहिजे. पण त्याच 50 लाखाच्या बंगल्यामध्ये एका बाजूला ज्ञानोबाऱ्याची ज्ञानेश्वरी आणि एका बाजूला तुकोबाऱ्याचा गाथा असेल ना, तर त्या घरासारखं श्रीमंत घर कोणतंच नाही. म्हणून आपण धन कमवलं पाहिजेत. मी नेहमी सांगत असतो की आपण एवढं धन कमवलं पाहिजे की आपल्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असायला पाहिजेत. किती? पैशांचा खळखळाट असायला पाहिजेत, पण त्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसायला पाहिजे. आपण धन कमवलंच पाहिजेत महाराज. कारण व्यवहारामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो धन महत्वाचं आहे. धन आपण कमवलंच पाहिजेत, पण लोकांचे मुंडके मोडून आपण धन कमवले पाहिजेत, कारण ते धन कधीच टिकवत नाही. धन आपण कमवलंच पाहिजेत, पण धनाच्या ठिकाणी आपण जागे राहिलो पाहिजेत की कोण आपल्याला कसं कोणत्या माध्यमातून कसं धन देतंय याच्या ठिकाणी पण आपण जागे राहिलो पाहिजेत. बघा, मी नेहमी सांगत असतो त्या सातारा सांगली परिसरामध्ये जर तुम्ही कधी गेले तर त्या सातारा सांगली परिसरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये एक अशी संस्था चालू केली होती की ज्या संस्थेमध्ये अतिशय गोरगरिबांचे विद्यार्थी, गोरगरिबांची मुलं त्या संस्थेमध्ये शिकत होती. आणि त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या संस्थेला नाव दिलं होतं रयत. काय? रयत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं, कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या रयत म्हणायचे. काय? रयत, माझी रयत, रयत म्हणायची. आणि त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या संस्थेला नाव दिलं होतं रयत. त्यावेळेस ते विद्यार्थी काय करायचे? अतिशय गोरगरिबांच्या गोरगरीब विद्यार्थी त्या संस्थेमध्ये शिकायचे. अतिशय ज्यांना आई वडील नाही, अनाथ विद्यार्थी त्या संस्थेमध्ये शिकायचे. आणि कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना काय करायचे? मग प्रत्येक विद्यार्थ्यांना मधुकरीला पाठवायचे. आता हे आमचे विद्यार्थी आहे ना, हे दररोज प्रत्येकाच्या दारासमोर जाऊन मधुकरी मागतात. कारण मधुकरीचं अन्न हे अतिशय पवित्र असतं. कारण हे ज्ञान कशाने मिळत असतं तर फक्त आणि फक्त मधुकरीनेच. काय? मधुकरीनंच हे ज्ञान मिळतं. मग ते कर्मवीर भाऊराव पाटील काय करायचे? आपल्या विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या दारासमोर पाठवायचे आणि मधुकरी मागायला लावायचे आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. पण झालं असं की त्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि जी मधुकरी येत होती ती मधुकरी येणं बंद झाली. काय करावं काही समजत नाही. जे पोरं पोटभर जेवत होते तर ते पोरं उपाशी राहायला लागले.
झोप त्या पोरांना येत नव्हती, उपाशी ते राहायला लागले, अन्नाचा कण त्यांच्या पोटात नव्हता. कर्मवीर भाऊराव पाटील रडू लागले. पण त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली होती की कर्मवीर भाऊराव पाटलांनी अतिशय गोरगरीब विद्यार्थ्यांनी त्यांनी सर्व अशी संस्था चालू केली आणि त्या संस्थेमध्ये गोरगरिबांचे विद्यार्थी ते सांभाळतात. पण दुष्काळ पडल्यामुळं आता त्यांना खायला मिळत नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती बातमी पसरली होती. एका सावकाराला ती बातमी कळाली की असे असे कर्मवीर भाऊराव पाटील आहे आणि त्या कर्मवीर भाऊराव पाटलाकडे जी मुलं आहे त्यांना खायला मिळत नाही. म्हणून त्या कर्मवीर भाऊराव पाटलाचा त्या सावकाराने काय केलं, असा मोठा सत्कार ठेवला. हजारो खुर्च्या टाकल्या आणि हजारो समाज कर्मवीर भाऊराव पाटलाचा सत्कार करण्यासाठी आणि त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना असं मोठं आसन बसण्यासाठी आसन दिलं आणि कर्मवीर भाऊराव पाटील बसले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना मोठा गळ्यामध्ये त्यांच्या हार टाकला. आनंदाचे अश्रू कर्मवीर भाऊराव पाटलांच्या होऊ लागले आणि त्या सावकाराने माईक हातामध्ये घेतला आणि तो सावकार म्हणला, कर्मवीर भाऊराव पाटील तुम्ही खरे कर्मवीर आहात. तुम्हाला काही गोष्टी, तुमचं जे नाव आहे तर ते खरं कर्मवीर लोकांनी ठेवलेले, कारण गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांभाळतात, अनाथ मुलांना तुम्ही सांभाळतात. आणि आम्हाला असं माहिती पडलं की तुमच्याकडे हजारो विद्यार्थी आहे आणि मधुकरी येत नाही, म्हणून दुष्काळ पडला असल्यामुळं मधुकरी येत नाही, म्हणून उपाशी पोटी ती मुलं झोपताय. परंतु कर्मवीर भाऊराव पाटील आता तुम्ही काळजी करू नका, जेवढं धन लागेल, जेवढं धान्य लागेल ना तेवढं धान्य आम्ही तुम्हाला देणार आहोत. जेवढं तुम्हाला धान्य लागेल, 2 ट्रक असेल, 5 ट्रक असेल, 10 ट्रक असेल, जेवढं धान्य लागेल तुमच्या मुलांसाठी तेवढं धान्य तुम्हाला आम्ही देणार आहोत. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना आनंद झाला, डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. आणि पण तो सावकार कर्मवीर भाऊराव पाटलांना एक शेवटचं वाक्य त्याने वापरलं, म्हणे कर्मवीर भाऊराव पाटील जेवढं धन लागेल, जेवढं धान्य लागेल तेवढं मी देणार आहेत, पण माझी एक अट आहे. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले, तुमची अट काय नेमकं ते सांगा. त्यावेळेस तो सावकार म्हटला, माझी एकच अट आहे की तुम्ही ज्या तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रयत नाव दिलेलं आहे ना, तर ते रयत नाव कट करायचं आणि तिथं माझ्या बापाचं नाव लावायचं. राग आला त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना आणि त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो हार घेतला आणि त्या सावकाराच्या अंगावर फेकला आणि सावकाराला म्हटले, कर्मवीर भाऊराव पाटील सावकार काय म्हणताय तुम्ही की ज्या संस्थेला जे नाव दिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं ते नाव कट करायचं आणि तिथं तुमच्या बापाचं नाव लावायचं. ऐका सावकार, एक वेळेस हा कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव कट करेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधी कट करणार नाही. ऐका, एवढं धान्य द्यायला तयार झाला होता सावकार, एवढं धन द्यायला तयार झाला होता, पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्याचं धन घेतलं नाही. का घेतलं नाही, तर त्या सावकारांनी जे धन कमवलं होतं तर लोकांचे मुंडके मोडून धन कमवलं होतं आणि त्याची आठ वेगळीच होती, म्हणून धन घेतलं नाही. म्हणून धन आपल्याला कोणत्या कशा माध्यमातून देत आहे, धन आपण कमवलंच पाहिजेत, पण धन आपण चांगल्या माध्यमातून कमवलं पाहिजेत. नामदेव महाराज म्हणतात तुम्ही धनाच्या ठिकाणी जागे व्हा. धन, नामदेव महाराज म्हणतात पुढे दारा म्हणजे पत्नी, पत्नीच्या ठिकाणी जागे व्हा. मग तुम्ही म्हणसान महाराज पत्नीच्या ठिकाणी कसं जागा व्हायचं हो पुरुष मंडळ, पत्नीच्या ठिकाणी कसं जागा व्हायचं. आपली पत्नी आपल्याला भजन कीर्तनाला येऊ देते का नाही, नवरात्रामध्ये दांडिया खेळायला येऊ देते का नाही. उलट झालं का, तुम्ही कोण हसले, तुमचं झालं नाही वाटतं अजून. दाराच्या ठिकाणी आपण जागे राहिलो पाहिजेत आपली पत्नी. नाही तर महाराज लोक म्हणतात की पत्नी आजकाल लोक म्हणतात शुभ महाराज की बायको मिळणं खूप अवघड झालेलं आहे. तुमच्याकडे असंच आहे का? आमच्याकडे बी तसंच आहे, पण मला तरी असं वाटतं बायको मिळणं अवघड झालं नाही. महिला मंडळ, चांगली बायको मिळणं हे खूप अवघड झालेलं आहे. नाही तर काही ठिकाणी अशी पिढा येते महाराज. आता इथून आलो ना आम्ही दिंडी घेऊन सनी, तर दिंडी घेऊन आलो ना, तर दिंडी घेऊन येता वेळेस महाराज मला घरी सांगण्याचं असं विसरून गेलो मी. डायरेक्ट आमच्या भाऊने डायरेक्ट फोन केला, म्हणली महाराज तुम्ही डायरेक्ट पोरं घेऊन येतं या. मी घरी सांगण्याचं विसरून गेलो. तारामध्ये गाडी घेऊन पोरांना इकडे घेऊन आलो. आमच्या घरच्या मंडळीचा मला फोन आला, म्हणजे माझं लग्न झालेलंच आहे. घरच्या मंडळीचा फोन आला, म्हणे का हो कुठे आहे तुम्ही. म्हणलं इकडे दिंडी घेऊन आलो. म्हणे सांगितलं नाही काही नाही, नाशिक कोणती 5 वाजता तुमची दिंडी राहती. नाही म्हणे तुम्ही खोटं बोलताय. म्हणलं जिथं आलो आत्ताच. म्हणे दाखवा म्हणे तिकडे कुठे देवीचं उत्सव, कुठे देवी. दाखवली देवी गिवी. म्हणे मंडप. म्हणलं मंडप नाही, पण मग ही देवीचं वगैरे दाखवलं. म्हणे कुठे महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे दाखवले आणि ठेवा म्हणे फोन, आता झालं म्हणे काम. मला मिळच लागा ना कार्तिक महाराज नेमकं काय चाललं. तर मी असं मध्ये गेलो सिस्टीम लावता म्हणलं पुन्हा फोन लावून पहा नेमकं काय भानगडी. मी फोन लावला, म्हणलं का ग काय म्हणत होती. म्हणे जाऊ दे म्हणे झालं काम आता. म्हणलं अगं सांग ना का फोन लावला होता. म्हणे जाऊ दे म्हणे झालं काम आता. म्हणे काय नेमकं का फोन लावला तर सांग. म्हणे आपल्या गल्लीतली जी शांताबाई ना ती पळून गेली, नेमकं तुम्ही कुठे पाहायला फोन केला. म्हणे
हे तर असं पिढा असते मरत. आता परवाच्या दिवस आमच्या घरची महिला मंडळी मला म्हटली की ओ धुणं धुवून घ्या. मला म्हटली धुणं धुवून घ्या. म्हणलं येडीगिडी झाली काय तू, मी कधी कोणाचं ऐकत नाही आणि तू म्हणती धुणं धुवून घ्या. आज मी तुझं अजिबात ऐकणार नाही. म्हणे का ऐकणार नाही. म्हणलं नाही ऐकणार मी, धुणं अजिबात धुणं धुणार नाही. मी अगोदर भांडे घासणार. तसं महाराज दाराच्या ठिकाणी आपण जागे राहिलो पाहिजे. आपली दारा पत्नी, पुढे नामदेव महाराज म्हणतात धन दारा, पुत्राच्या ठिकाणी आपण जागे राहिलो पाहिजे. पुत्र म्हणजे पुत्राच्या ठिकाणी कसं जागे राहायचो. जिजाऊ साहेब पुत्राच्या ठिकाणी जागे राहिल्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे घडले. म्हणून पुत्राच्या ठिकाणी आपण जागे राहायचं. धन दारा पुत्र जन, जनाच्या ठिकाणी आपण जागे राहायचं. जन म्हणजे हा समाज. हा जो समाज आहे हा समाज कधी घोड्यावरही बसू देत नाही महाराज आणि पायी चालू देत नाही. तुकोबराय म्हणतात या समाजाला त्यागून तुम्ही एक काम करा. तुका म्हणे आता ऐकावे वचन तेजुनिया जन भक्ती करा. म्हणून तुकोबराय म्हणतात की तुम्ही भक्ती करा. तसे नामदेव महाराज म्हणतात अशी अनेक ठिकाणी नामदेव महाराज जागे करतात. पण संतांचा अवतार विशेष करून जागे करण्यासाठी आहे ना. तर नाथ महाराज म्हणतात की संत जीवनाचे आपल्यावरती एवढे उपकार आहे. किती उपकार आहे. त्यांची उपकार सांगताच येणार नाही. अभंगाचे प्रथम चरण. संताचा उपकार संतांचा 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 उपकार रखुमाई